नमस्कार मंडळी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर मी एक छोटासा किस्सा तुमच्यासोबत शेअर करणार आहे की परिस्थितीची जाणीव असणारी मुलं परिस्थिती बदलण्यासाठी किती आणि काय काय कष्ट करू शकतात याचं एक उत्तम उदाहरण. आणि हा प्रसंग खरा आहे, तो तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर आम्ही आणि माझे मिस्टर एके दिवशी बाहेरगावी गेलो होतो. तसं फारसं आम्ही दोघंही चहा पित नाही, तरी देखील कंटाळा आला म्हणून एका गाड्यावर चहा पिण्यासाठी थांबलो होतो. तिथं गेल्यानंतर चहाची ऑर्डर घ्यायला एक छोटासा मुलगा आला. तो लहान वाटला म्हणून त्या मुलाला विचारलं, तर त्यानं सांगितलं की तो 9वीचा मुलगा होता. त्याची संपूर्ण स्टोरी ऐकल्यानंतर खूप वाईटही वाटलं आणि त्या मुलाच्या कष्टाचं कौतुकही वाटलं. तर तो मुलगा सकाळी 10:30 ते 5 शाळेत जातो. त्यानंतर 5:30 ते 8 पर्यंत चहाच्या टपरीवर काम करतो आणि संध्याकाळी 8:30 पासून 11 वाजेपर्यंत चायनीजच्या गाड्यावर वेटरचं काम करतो. त्यानंतर तो घरी जाऊन जेवण करून झोपतो आणि सकाळी 6 वाजता पुन्हा उठून शाळेचा अभ्यास पूर्ण करतो. एवढी सगळी धडपड, एवढं सगळं मेहनत कशासाठी? तर परिस्थिती गरिबीची आहे. आणि परिस्थिती गरिबीची का आहे? तर वडील दारू पितात, काम करत नाहीत आणि केलं तरी ते पैसे दारूवरच उडतात. त्या मुलाची आई 4 घरची धुनी भांडी करते, पण त्या कमाईमध्ये संपूर्ण घर आणि शिक्षणाचा खर्च भागत नाही. म्हणून खेळण्याच्या वयात किंवा शिक्षण घेण्याच्या वयात तो मुलगा मोठा होऊन घराची जबाबदारी पार पाडतो, सोबतच आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षणही चालू ठेवतो. खरंच असे समजूतदार आणि हुशार मुलं फार कमी असतात. तो मुलगा नंतर येऊन चहाचे कप ठेवून गेला, तो निघून गेला, पण त्याच्याकडे मी पाहतच राहिली आणि नकळतच डोळ्यातून पाणी कधी आलं ते समजलंच नाही. तर हे देवा, खरंच माझी मनापासून खूप इच्छा आहे आणि माझी तुला खरंच मनापासून प्रार्थना आहे की त्या मुलाच्या कष्टाला यश दे आणि त्या मुलाची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे.